नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे. तर आज बघा आपण निघालो या कांद्याच्या वावरात. आमच्या कांद्याच्या वावरात बायका भांगलायला सांगितले. ते भरपूर बायका आहे त्या कांद्यात. काही तण नाही आहे, पण वाकून कुठं कुठं उगवलेलं बारीक बारीक तण वेचून घ्यायचं आहे. त्यासाठी बायका बघा सकाळी झाले ते 11 वाजता रानात. मला जरा लेट झालं कारण मी गेलेली आता संक्रांत आली जवळ. तर संक्रांतीचे हे आणाय गेलेली, संक्रांती आणाय गेलेली. वर आलेल्या कुंभार घेऊन आलेला संक्रांती आणल्या, घरी ठेवल्या व्यवस्थित आणि बघा इकडं वावराकडेच आली आहे. तर चला बायकांनी पाहता काय काय कडेला लावल्या, त्या काय काय मागं आहेत त्या आपण आता जाऊया. वावर होत आलेला आहे बघा. हरभऱ्याला फुलं लागले, ती घाटं पण लागले. ती घाटं पण आता भरले नाही आहेत, पोकाळ आहे ती. कुठं कुठं बारीक नकडा घाट्या असे नकडा असेल घाट्यात. ही बघा घाट्याला फुलं लागलेत हरभऱ्याला. किती छान छान नाजूक फुलं दिसत आहेत बघा, गुलाबी कलरमध्ये. हे बघा बायका रानात भांगालते त्या काय काय कडेला जाऊन पोचल्या त्या, काय मधीच आहे त्या. त्यांच्या साऱ्यात बहुतेक तण असेल जास्त. चला तर बघूया किती तण झाले, केवढा आहे. हे जवस आहे, जे आपण जवसाचं तेल चटणी खातो. हे जवस हे पुंजके लावलेत कडेनं. इथं कसं बोंड्यावर पाणी असतं का जागा मोकळीच राहते, म्हणून दरवर्षी आम्ही जवसाचे पुंजके लावतो. आणि भरपूर आपले खाण्यापुरते चटणीपुरते जवस गावते ते बघा. त्याला जवसाला पण फुलं लागायला लागलेत बरं का. काय जवसाला काय फुलं लागायला लागलेत, पिवळी पिवळी फुलं आहे ती. हा बघा छोटा कारळा, एकच रोप कुठून उगवले. कारळ्याचं फुल बघा. आपल्याला घटाचे लागतं का नाही दसऱ्याच्या टायमिंगमध्ये माळ घटाला घालायला, ती ह्याच कारळ्याच्या फुलाची माळ असते. बायकांनी तिकडून साऱ्या धरल्यात या. हा बघा कांदा, आमचा कांदा चांगला मोठा झाला आहे. पात बी चांगली खोडाच्या रंगात आलेली आहे. कांद्याची भाजी करून खायला. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं मी, तर कांदा खूप बारीक होता, केसागत त्याची पात होती. पण आता जेव्हा आम्ही खत टाकून पाणी दिलं, तेव्हा चांगलाच बघा कांदा जोरावला आणि चांगला एकसारखा बघा दिसतोय. छान दिसते या, टोकून लावल्यागत पातला कांदा दिसतोय. हे बघा बायका भांगालते ते, वाकून भांगायला ते. बसून काय कांद्यात भांगायला येणार नाही कारण तण नाही आहे. तण कुठं कुठं उगवलेलं आहे, बाकीचं तण औषध मारल्यामुळे मरून गेले. पण जे मजबूत जे त्याची मुळी खोल आहे ते तण काय मेले नाही, ते तसंच राहिलं. म्हणून म्हटलं ते एक दिवस बायका घालून आत्ते म्हटल्या भांगलून काढूया, म्हणजे परत दुसरं पाणी द्यायला ह्याला आपलं सरळ झालं. चला आता त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या गप्पा ऐकूया आपलं चुपचाप. आणि पाणी घेऊन गेला का तक्का घरी जायच. आता हितनं घेऊन गेलास, आता मी खाली बघितलं ना, तुझ्याकडे का बघू व्हायचं व्हायचं आहे. अरे हाय की, पण खाली रे बघून बघून कोणाचं तिकडे कडलं तिथं ठेवून आधी मध्ये, नाही तर तुझ्या ह्याच्या पैसे पुरतंय का? हा मग पिऊन द्या त्यांना, राहिलं तर, नाही तर नको मला. तुम्ही गरम नाही होत तुला?
आत्या तुमच्या घरात ती बाहेर हे आहे ना बाहेरच्या रूम मध्ये ठेवलंय ते आमच्या टप ठेवला या तुमच्या घरात ठेवला असेल पूनमनं. हो संक्रांती आम्हाला व्या दोघींना नव्हत्या परत थांबलो जाऊन आणल्या. हो आम्ही तिची वाट बघत थांबलो हां आलोच नाही फोटो ठेवून गेलो तिकडे घ्यायचे काय नाही नाही त्यांच्या हाताने झालेलं. म्हणतात ती आल्यावर तो राहिली काय करत बसलाय का उन्हाच कडक लागतंय होत तर तिनं कवाशी केला ह्या तिला बरं नाही एकतर कोणाला मी नाही केलं तोंड बांधून या म्हणशी काय बोल तिला गमेल देऊ नका आणि भाकरी बी द्यायची नाही जेवा की म्हणशीला काय नाद करून आणली भाकऱ्यावर गमेल्यावर नाही आली हा बघा इकडे बघा माझ्या वाट्यात हाय होय मग मरती तशी म्हणतोय की मी तुम्हाला मला असतोय का जेव? मसाला भात तर व जाऊ बाय ना दे जाऊ बाय मसाले गावात भात एक बघा. बाऱ्या बघा टीव्ही वर कार्यक्रम कशात घेऊन तू कशाला तू बाबूजी अगं उसळ हे जाऊ घे की डिशा अगं बाया कशाला नुसता डबा भरती कालवणानं वाटप करायलाच बसवावी बस उमा खा की वाईस काय नाही रस्त्याला काय. एकच भाऊजीसनी भात दे की कशात तरी अरे नका तर जळाळते एकच पेढा खाल्ला मग हे तर तुला सांगायचं नव्हतं बाय काय आमच्यात लय बांगला दे बाबा झालं ना बाबा तेच मी पोचतो जरा. थांबली वाट बघितली काय आज नारळ फोडायचे काय करायचे ठेवायचे देवाच्या पुढा सोमवार काय करायचे गुलाल लावला ठेव तिथं इशे एक पेड वाटलं की आपलं जिकडे परत तिकडे घे. झालं. काय एखादी ते आमच्या तिला पोरग्याला द्या खाली आता नाही. राहिलं, आपलं येता येता. ए बाया मला शिमाला हो ते शिमाला ह्याला द्या. जरा आपल्याला हायच कोण बारका असं वाटतं गावातल्या अंगणवाडीत ना नाही इथल्या. म्हणे चपाती घे ते दिवशी आणाय म्हणून गेलो या चपातीच आहे दादबाबाच्या गोठ्याला गेल्यावर म्हणलं आपण काहीतरी फार म्हणलं शाळा होती म्हणजे कवाच मॅडम घरी गेली बरं बरं जाऊ द्या बरं. आज मॅडम कालवण द्या त्या शिमाला दे काय द्यायचे कालवण दे हे दे सारं दे दर काय ती ठेवायचं काय देऊ वाईस तुला एकदा बसल्यावर उठायचं असतं. मला कांदा द्या हो. नाही भेटणार कांदा आहे का आहे तुला पाहिजे का आणि त्यातला कांदा द्या कशाला घ्यायचं चमच्यानं हाय की चमचा बारका तिथेच बघू राहावा तिला पसवाय नका हो 2 मिनिटं कांद्याचं बघा बरं का कांदा द्या काळपातनं निसाटतीच बर का
अशी खुश म्हणूनच आहे. एका साईडला बसायचं चमचा दे की. काय पत्न निसटण्यासाठी. कोणाला घ्यायचंय का घेतले आम्ही घेतले. काय अजून म्हणजे राहिलं? त्या चटणी भात आणली आणि घ्या. राहिला तिकडं, भात घ्या इकडं. होय भाताचं कुठं आहे रे हो, तिला द्या पहिला. तरी म्हणलं काय तुझं राहावा तर तिला वाढून पुन्हा दे. इकडं आण गाम्याला. नाही. काही पुढं आहे ती नाही, गाम्याला तिने घ्यायचा आहे भात. सगळं नाही याचा अहो हिथं गाम्याला आहे की कुठं हे कोण आहे? ठीक आहे? कुठं गमेला? आणि आता नसलं तरी चालतंय का? आता सगळं घेतलं तर नसलं नाही तरी कांदा नाही भेटलं मला. तो कांदा आहे रांदा की? आहे. हो का? हा की पाता कुडून द्या कांदा अजून काय अजून काय आहे का बघा? आता पाणी प्यायचं आहे मला जेवण झाल्यावर जात ते पावडर बघायचं चांगलं लागतंय खातेल्या का बायका नाही तर चांगलं लागत नाही आणि काय नाही आत्या काय सुद्धा चांगलं लागत नाही मुगाची डाळ असते मिक्सरची ग. मुगाची होय. डाळ नाही बघितलं मी. ह्याची डाळ असते ती लालगी डाळ काय म्हणायची मुगाची, मटकीची, मसूरची. त्यातले ते हे आहे ना वाय दादा ती बाळ खाते किलोचं पुढं दिल्यातच नाही पण का आईला दिलंय त्याच्या, बाळाला नाही दिलेलं. बाळाला वर्षाच्या नंतर. आमच्याकडे चटणी आहे तुला नाही देणार आहे. मला नको याच आता. चटणी नाही देणार आहे न मटणाची पार्टी उभा काय डोंगरात हो मग अहो मी त्यांच्या घरापाशीच किती दिवस भरलो अक्कच घरात काय करायचं याच काल डोंगर. वराला आता घेवडं पेरलंय तर होय. हा 5 साऱ्या मग काय करू, तिथल्या तिथं नेऊ का? हा तर कोंबड्या व्हायची उगवून आल्यावर संभळ. बाकीचं बरं का काय करू नको. एकच काकडे आहे आणि बाकीचं म्हणजे आमच्याकडे लावलंय व्हय. हो एक सरी तुमच्याकडे कधी लावलं? कालच चालेल. मग आधी सगळे काल रात्री सांगायचं कळलं नाही व्हय. विचारा. काय लावलंय म्हणून कोंबडी आज सोडल्याच नसतं त्याला काय तर. आपण लगेच तेसनी गावते लगेच उगवतंय. खाली पेरलं की आज उगवत. अजून पाजायचे आहे त्याला मूग व्हायची केलंय. नाही पाजायचं का? आलं तोडायची नाही, तोड. अलीकडलं तोंड राहील मूग. अहो ती गुडघे एक तर उकार बघाय हो मा सीमा काय वाकड जाऊची काय? म्हणते मूग. हो बघा की आता उगावले मोगला आहे की. मूग म्हणे तुमच्या तिथे काय काय केलं? मूग आहे भुईमूग आहे परत काळा जेवढा आहे उडीद करायचा होता पण ते काम गती उरकना म्हणलं त्यातनं लिंबापासून मोठं उडीद करायचं होतं ते उरकलंच मूग नेणं म्हणजे तुमच्या घरच्या. पहिली माणसं कशी मोगण्याला मोग मग बैल काय जोडला होता का? हा बैल होता मूग एवढा मोर. दाद महाग मोग होते ती सांगते. आता तुम्ही विचारताय तर बैल जोडला ना का बैल का एक जोडायचा मोगल्याला. हा, होय की म्हणायची पाहिजे असं नाही बैल. करा ती पण. बोल 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 वाढ बोल. नग बाया. लावा आला की चालू करायचं. अशी बायको वागती दिवसभर म्हणायची. किती एका काकरी 4 फूट रान जातंय एका काकरीने किती पडणार आहे का 4 पडलं बी 4 द्याव भुईमुग पे भुईमुग हो भुईमुग मोगला हो मग बेमुकाला का हो? सरीत मोगला हो मधीच एकच काकर असं दोन्ही सरच्यामध्ये असं कडे टोकला हो हो जाऊया जाऊया. बर तिला आला असेल, तुझ्या लग्नात आलं असेल. आलंय की त्यात मातीची वही एवढ्या कशी बसते सगळे. मोठं एक घ्या असं. प्रत्येकाला कप्पा दिलेला आहे ते सेपरेट सेपरेट. हा त्यांना आहे की एक कप्पा त्यांना दोघींना.
तर मैत्रिणी बघा दुपारीचं जेवण झालेलं आहे आपलं आता आणि बायका पातावर गेले ते. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.